महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। 485 जणांची केली आरोग्य तपासणी तसेच वृक्षारोपण। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सनराइज मेडिकल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या आरोग्य शिबिरात 485 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी मोफत चष्मे वाटपही करण्यात आले। कर्जत मुद्रे विभागातील श्री मुद्रेश्वर मंदिराच्या सभागृहात माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सनराइज मेडिकल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते। यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, राजाराम शेळके, रामदास घरत, समीर साळोखे, राजेश जाधव, नगरसेविका संचिता पाटील, माजी नगरसेवक भालचंद्र जोशी, जगदीश ठाकरे, कृष्णा घाडगे, ज्ञानेश्वर भालिवडे, माधव कोळंबे, वसंत मोदळे आदी उपस्थित होते। संदीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले। मुकुंद मोदळे यांनी प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश सांगितला। भालचंद्र जोशी, उत्तम कोळंबे, नितीन सावंत यांनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर आरोग्य तपासणीचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी सनराइज मेडिकल फाउंडेशन पुणेच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली। 485 जणांची तपासणी करून ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे तसेच नेत्र तपासणीनंतर ज्या रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायच्या आहेत त्या मोफत करण्यात येतील असे येथे जाहीर करण्यात आले। या प्रसंगी मोफत चष्मे वाटप करण्यात आले। या शिबिरास उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक उमेश गायकवाड यांनी भेट दिली। या प्रसंगी सदाशिव बैलमारे, भीम मुसळे, प्रमोद खराडे, यशवंत पवार आदी उपस्थित होते। महाराष्ट्र माझा करिता विजय मांडे, रायगड, कर्जत। नमस्कार, मी संतोष सुरेश पाटील। माझ्या वाढदिवसानिमित्त मी आज कर्जत शहरामध्ये महाआरोग्य शिबिर राबवत आहे। आज रुग्णांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कर्जत शहरामध्ये ज्या पद्धतीचं सर्वसामान्य आणि गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी मी माझ्या वाढदिवसानिमित्त हे नियोजन केलेलं आहे। तरी सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। परम मित्र, माझे बंधू सन्माननीय संतोष पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण व्यासपीठावर सन्माननीय सर्वच आमचे प्रमुख आणि सर्व ज्येष्ठ मुद्रेतले आमचे नागरिक आणि आरोग्य तपासणीसाठी आलेले सर्व डॉक्टर आणि सर्वच जण आपण या ठिकाणी संतोष दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इथं आलात त्या सर्वांचे आज आपण येथे मनपूर्वक स्वागत करतो। आणि माझे मित्र बंधू त्यांची माझी दोस्ती काय आहे कर्जतला सांगायची काय वेगळी गरज नाही। जेव्हापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून एकत्र वाढलो, फिरलो, सगळं केलं। एक तुम्हाला सुद्धा अण्णा किस्सा सांगतो। आम्ही असं बाईकवर लहानपणापासून फिरायचो तेव्हा कर्जतचे प्रसिद्ध त्यावेळेला बिल्डर होते, आम्ही 18-20 वर्षाचाच असो। तो नेहमी ते आम्हाला एकदा भेटले पंपावरती, आठवते का संतोषला का माहित नाही। तो मला बोलले तुम्ही दोघं कर्जतचं पुढचं राजकारण असाल आणि ते या मुद्रेश्वर मंदिरात सांगतो ती गोष्ट खरी झाली। तेव्हा जास्त न बोलता एवढंच सांगायचं, या 10 वर्ष नगरसेवक आहेत। येणाऱ्या काळामध्ये कर्जत नगरपालिकेमध्ये एक मोठ्या स्थानावर कर्जतच्या नगराध्यक्ष ठिकाणी आपण पाहायची माझी मनापासून इच्छा आहे। आणि मुद्रेश्वराला तेच आज ठिकाणी सगळ्याकडे आई तुळजाभवानी घालेल की येणाऱ्या काळामध्ये माझा मित्र कर्जतच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर बसावा ही माझ्यासारख्या आमच्या सर्व सेवकांची आणि सुशिक्षितांची इच्छा आहे। आणि त्यांच्यात ती कार्यक्षमता आहे। तुम्ही 10 वर्ष त्यांचे काम या मुद्रेश्वर मंदिरापासून आता कोतवाल नगर पर्यंत त्यांचा वॉर्ड आहे त्या ठिकाणी बघितला असेल। सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांचे एक जाणीवपूर्वक लक्ष असेल। जसं रस्त्याचा विषय तुम्ही बोलले, रस्त्याबरोबर लाईट असेल, ग्राउंड पाहिजे, वेद माता मंदिरासारख्या ठिकाणी देवस्थानामध्ये जे लागणारे काम असेल ते प्रत्येक ठिकाणी बारीक नजरेने त्यांनी बघितलं। मग विहिरीचं काम असेल, कुठे पाण्याची समस्या असेल, हे करत असताना शहरातील प्रत्येक भागामध्ये की लोकांना काय पाहिजे, लोकांची गरज काय आहे आणि तसं करून ते असतील। आता सन्माननीय आमच्या वहिनी ताई आहेत, त्यांनी पण नगरपालिकेमध्ये प्रत्येक वेळी ते काम कसं व्हायला पाहिजे तर फॉलो चांगल्या पद्धतीने करतायत। सन्माननीय आमचे खासदार अप्पा बारणे त्यांच्या माध्यमातून त्यांनी सर्वात जास्त फंड या प्रयोगात आणलेला आहे। तर सांगायचं झालं तर नगरपालिकेमध्ये तालुका प्रमुख तुम्हाला सांगतो सर्वात जास्त काम जर कोणी करत असतील, मी नगरसेवक असताना पण तुम्हाला सांगतो ते जे संतोषजी असतील ज्यांनी सर्वात जास्त काम या कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये केलेलं आहे। तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं
तुमचा काळ सुवर्ण आहेच, पण माझ्या मित्राला आणि आमच्या शिवसेना कर्जत खानापूर तालुक्याच्या वतीने, रायगड जिल्ह्याच्या वतीने आणि शिवसेना कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने संतोषजी पाटील यांना येणार काळामध्ये सर्व त्याच्या इच्छा आकांक्षा या पूर्ण होतील, पण त्यांना वाढदिवसानिमित्त चांगलं दीर्घायुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो हेच आई ईश्वरचरणी प्रार्थना करतो, मुद्रेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शिवसेना कुटुंबाच्या तर्फे परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण कार्यक्रम चालू करावा, जेणेकरून बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत, त्या लोकांना चांगल्या प्रकारे शासनाने साचून सोबत वाटत. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.